हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता आणि 18वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता हा अनेक लाखो लाडक्या बहिणींना भेटलेला नाही आहे. त्याच्या माध्यमातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. सोबतच 19वा हप्ता कधी भेटणार आहे याची तारीख सुद्धा आलेली आहे का, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. हेल्पलाईन नंबर जो आताच 2 दिवसा पहिले आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला पोस्ट केला होता 818 हा पूर्णपणे कोलमडला आहे. कारण कुठेच कितीही प्रयत्न केले तरी फोन लागत नाही. सोबतच अंगणवाडी सेविका किती महिने लावणार आहे ई केवायसी जे फिजिकल व्हेरिफिकेशन आहे सुरू करायला, त्याचबरोबर पोर्टल सुरू करण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. सोबत 17वा 18वा आणि 19वा हप्ता मिळणार का की काहीच हप्ते तुम्हाला देणार नाही, नवीन ई केवायसी ची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, सगळ्याच प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणताही प्रश्न राहणार नाही. हेच तुम्हाला या व्हिडिओचा एक वैशिष्ट्य असणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, इथून काही दिवसांच्या अगोदर ऑलमोस्ट 23 तारखेला स्वतः आदिताई तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला अशा पद्धतीची पोस्ट केलेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर योजनेशी संबंधित सर्व शंकांचे तक्रारींचे निवारण होणार आहे. 181 हा हेल्पलाईन नंबर आहे. तर मी या ठिकाणी एक शब्द वापरतो, हा सरकारने लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासाठी चालवलेली योजना आहे. अपात्र हा जो नंबर असणार आहे किंवा अशा पद्धतीचं जे काही सरकारने सुरू केलेलं आहे, तर लाडक्या बहिणींना तुम्ही ज्या अपात्र ठरलेल्या आहेत तुम्हाला सरकारला पात्र करायचं नाहीये. मी काल कमीत कमी 100 वेळा फोन लावून बघितलाय, 100 वेळा, पण एकदाही लागलेला नाही. मग सरकारला लाडक्या बहिणी ज्या पात्र झाल्या त्यांना पात्र ठेवायचं आहे का, की आता ई केवायसी मध्ये व्हेरिफिकेशन करून पुन्हा त्या बहिणींना अपात्र करायचं आहे? आणि ज्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये ऑलरेडी अपात्र झालेल्या आहेत त्यांना पात्र करायचं की नाही करायचं? बरोबर, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण असंख्य लाडक्या बहिणींनी फोन लावला आहे आणि कोणाचाही फोन लागलेला नाही. जर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींचा लागला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील बाकीच्या सगळ्या बहिणी सुद्धा करतील. तर म्हणून मला एवढंच म्हणणं आहे की सरकारने हे करण्यापेक्षा सरकारने काय करायला पाहिजे, डायरेक्ट पोर्टल सुरू करायला पाहिजे, ई केवायसी पोर्टलचं सुरू करायला पाहिजे. म्हणजेच काय, ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्या बहिणींना सुद्धा ई केवायसी योग्य पद्धतीने करता येईल आणि ज्या बहिणींना ई केवायसी झालेलं नाही आहे त्यांना सुद्धा ई केवायसी करता येईल. बरोबर, मुद्दा सरकारने ऐकायला पाहिजे. नाहीतर हे जे वरती बसलेले भाऊ आहे, दादा आहे, सगळे बोगस आहेत, ढोंगी आहे, एक नंबरचे ढोंगी. महाराष्ट्राचं सरकार सर्वात बोगस सरकार आहे मी या ठिकाणी म्हणतो. यांनी तर या योजनेचे साठी आलेला पैसा हा निवडणुकीसाठी लावला. म्हणूनच लाडक्या बहिणींना तुम्हाला अपात्र केलं. अजून मी सांगतो की बघा, इथे सांगण्यात आलं होतं, आदित्य तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलेलं होतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महत्वाची सूचना त्यांच्या म्हणजे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य पोषणात राबवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 रोजी ई केवायसी करण्याची मुदतवाढ दिली होती. पण ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषासमोर लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. आदिताई, तुम्ही खूप छान पोस्ट केली, याबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील हे सुद्धा म्हणतो. पण आदितीताई, तुम्हीच आम्हाला सांगा की जेव्हा जून महिन्यामध्ये तुम्ही 27 लाख बहिणी अपात्र केल्या, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की आम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशनला 3 महिने लागले, जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने लागले. आणि खरंच या 3 महिन्यामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविकांमार्फत ई केवायसी केली का? याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल. तुम्ही सरकार, तुम्ही भलेही तिथे महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नांचे उत्तर द्यायला पाहिजे लाडक्या बहिणींना. तुम्ही अकाउंटेबल आणि रिस्पॉन्सिबल आहे महाराष्ट्र जनतेशी, त्यांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बसलेला आहात. तर बघा लाडक्या बहिणींनो, 3 महिने लावले, बरोबर, आताही 3 महिने लावतील का? आता 6 महिने लावतील, कारण की म्हणतील की बाबा तुमची चुकी आहे. नाही, लाडक्या बहिणींची चुकी नाही, सरकारची चुकी आहे. कारण की सरकारने प्रश्न चुकीचे विचारले आणि तुम्ही प्रश्न चुकीचे विचारल्यानंतर लाडक्या बहिणींना का दोषी देतात? एमपीएससी युपीएससी करणारे विद्यार्थी सुद्धा त्या प्रश्नांना टॅकल करू शकत नव्हते, तर महाराष्ट्रातील सर्व सामान्य बहिणी त्या प्रश्नांना कशा पद्धतीने हँडल करू शकतात? तुम्ही स्वतः महिला आहात
आणि तरी तर तुम्ही लाडक्या बहिणीचा प्रश्न समजून घ्या आणि लवकरात लवकर करा, नाहीतर हे जे महाराष्ट्र सरकार आहे ना, ढोंगी सरकार, बोगस सरकार, नालायक सरकार, हे उद्या घरी बसणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही कितीही पैशाने महाराष्ट्राचा ओट विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरीही ते होणार नाही म्हणजे नाही होणार. कारण की महाराष्ट्रातील जनता इतकीही म्हणजे मूर्ख नाही आहे की तुम्हाला पुढल्या वेळेस निवडून देतील. म्हणून स्वतः लवकरात लवकर चेंज होणं महाराष्ट्र सरकारने ही काळाची गरज आहे. अन्यथा पुढच्या वेळेस तुम्हाला निवडणुकीमध्ये तुमची एकही सीट येणार नाही. जसं जर्मनीमध्ये हिटलर सोबत झालं, तसंच महाराष्ट्रामध्ये बाकीच्या लोकांसोबत सुद्धा होऊ शकतं. ही काळाची गरज असणार आहे आणि ही शोकांतिका असणार आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये इतका डेव्हलप महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी तुम्ही काहीच करू शकत नाही. इतक्या डेव्हलप महाराष्ट्रामध्ये जिथे आयटी सेक्टर तुमच्या शहराच्या ठिकाणी आहे, मुंबई पुणेमध्ये आयटी सेक्टर आहे, इतकं बूम झालेलं सेक्टर आहे आणि तुम्ही ई केवायसी करत नाहीये, ई केवायसीचं पोर्टल सुरू करत नाही. तुम्ही म्हणतात अंगणवाडी सेविकांमार्फत फिजिकल व्हेरिफिकेशन. म्हणजे महाराष्ट्रातील महिला आणि जे पुरुष आहेत यांना तुम्ही मूर्ख समजता का, हाही प्रश्न आहे. कारण तुमच्याकडनं जर ई केवायसी साठी एक पोर्टल सुरू होत नाहीये की जिथे चुकलं आहे त्याला दुरुस्त करण्यासाठी, कारण की ज्यावेळेस ई केवायसी झाली त्या कालावधीमध्ये तिथे काय मेसेज यायचा, तुमची ई केवायसी सक्सेसफुल झाली. म्हणजे चुकीची झाली, बरोबर झाली, काहीच नाही, सक्सेसफुल झाली. अरे बोगस सरकार हो, जागा हो, तुम्ही जागा हो. महाराष्ट्रातील महिलांचा, बहिणींचा, भावांचा, सगळ्या जनतेची पिळवणूक करून तुम्ही स्वतः त्या खुर्चीवर बसला, सत्तेवर बसला. पण या सामान्य जनतेचं काय बघा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया करून सांगा की खरंच हे फिजिकल व्हेरिफिकेशन योग्य आहे की ऑनलाईन व्हेरिफिकेशन म्हणजे डिजिटल व्हेरिफिकेशन योग्य आहे. नक्की सांगा. फिजिकल व्हेरिफिकेशन करा ज्या बहिणींना गरज आहे, ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे, ज्या बहिणींचे पती नाही आहे, ज्या बहिणींचे वडील नाही आहेत, त्या बहिणींची 100% फिजिकल व्हेरिफिकेशन करा. कारण की ते डिजिटली तितके ऍक्टिव्ह होऊ शकत नाही. पण ज्या बहिणींनी ई केवायसी केली आहे, एडिट करायचं ऑप्शन द्यायचा आहे, म्हणजे त्या काय डिजिटली आहे, फक्त प्रश्न निवडताना चुकी झालेली आहे त्यांच्याकडनं, तर त्यांना तुम्ही करा ना, त्यांना ऑप्शन उपलब्ध करून द्या ना. अजून किती महिने अशीच पिळवणूक तुम्ही महाराष्ट्रातील जनतेची करणार आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाचा म्हणजे क्वेश्चन आहे, प्रश्न आहे की ई केवायसी पोर्टल तुम्ही का सुरू करत नाही आहे. ही बोगस कारभार आहे, करप्शन आहे. बरोबर, तुम्हाला करप्शन करता येणार नाही, तुम्हाला लाडक्या बहिणींना अपात्र करता येणार नाही. कारण आता तुम्ही जर ई केवायसी डिजिटल म्हणजे पोर्टलच्या माध्यमातून सुरू केली तर सगळ्याच बहिणी पात्र ठरतील ना. कारण की ई केवायसी आहे तर तुम्हाला कोणालाही म्हणता येणार नाही की बाबा तुमची ई केवायसी भेटली नाही, तुमचा ऍड्रेस भेटला नाही, तुम्ही भेटला नाही, असं नाही, तसं नाही, अमुक नाही, ढमुक नाही, असं काहीतरी आहे का ते सांगा. असं असेल तर लाडक्या बहिणींची ई केवायसीच करू नका. सगळ्या लाडक्या बहिणींची ई केवायसी करू नका. कशाला केला ढोंगा कारभार. त्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्हीच विचार करा. नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका. कारण हे व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री बघतोय आणि इतका टीका करणारा महाराष्ट्रातील एकमेव तुमचा भाऊ असेल की तुमच्या मागण्यांसाठी लढतो आहे, आंदोलन करतोय आणि आरटीआय करतोय. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवणं आता माझं नाही, आता तुमचं काम आहे लाडक्या बहिणींनो. जर आपण आंदोलन आणि आरटीआयच्या माध्यमातून हे करू शकलो नाही तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ असाही बंद होणार आहे आणि असाही बंद झालेला आहे. फक्त आपल्याकडे हे दोनच शस्त्र आहे, आंदोलन आणि आरटीआय. कारण सरकार याला अकाउंटेबल आणि रिस्पॉन्सिबल आहे म्हणजे आहे आणि हे करायलाच पाहिजे. बरोबर, तुम्हाला लक्षात आलं की फिजिकल व्हेरिफिकेशन डिफिकल्ट जातं आणि आपल्याला काय म्हणतो लाडक्या बहिणींनो, जे व्हेरिफिकेशन सध्या होत आहे डिजिटल वाला पोर्टलच्या माध्यमातून, बरोबर, म्हणजे सध्या झालं नाही, झालेलं आहे, आता बंद आहे. तर हे करणं किती सोपं आहे. कारण चुकलेल्या बहिणींसाठी आहे ना, ज्यांची ई केवायसी चुकली त्यांच्यासाठी आहे ना, ज्यांची चुकली नाही त्यांच्यासाठी नाहीच आहे. बरोबर ना. म्हणून त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता आला. येस, जानेवारीच्या हप्त्याबद्दल एक छोटीशी अपडेट आली आहे लाडक्या बहिणींना. खुशखबर, लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, जानेवारी महिना आता संपत आलेला आहे. 19व्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहे आणि तुम्ही जर बघितलं 7 फेब्रुवारी रोजी निकाल आहे, 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 फेब्रुवारीच्या आत जानेवारीचा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होऊ शकतो असं मला वाटतं. पण मला हेच म्हणायचं आहे, काही अगोदर लाडक्या बहिणीचा जो लाभ बंद झाला, या लाभाला सरकारने सुरू करावं. म्हणजे जी हेल्पलाईन कोल मंडली आहे, टोल नंबर 181 हा पूर्णपणे बंद झालेला आहे, काहीच चालूच नाही त्याच्यामध्ये.
त्यानंतर अंगणवाडी सेविका किती महिने लावणार आहे हा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत आहे. पोर्टल सुरू करण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? हे सरकार बोगस आहे, ढोंगी आहे, नालायक सरकार आहे. कारण बघा, फिजिकल व्हेरिफिकेशन करतो म्हणते. कोणतं व्हेरिफिकेशन? फिजिकल व्हेरिफिकेशन. अरे फिजिकलची गरजच नाही ना, सगळ्या बहिणी ऑलरेडी ही केवायसी झाली आहे डिजिटली, बरोबर. तिथे प्रश्न चुकला, तिथे एडिटचं ऑप्शन द्या. होईच्या जागी नाही करतील, नाहीच्या जागी होय करतील, संपलं काम. का करत नाहीये? कारण की तुम्हाला पात्रच करायचं नाहीये. आणि आता मी सांगतो ना, ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटला, 18वा भेटला, त्या बहिणींना 19वा भेटणार नाहीये. कारण तुमची ई केवायसी झाली आहे आणि तुमची आता काय केलं जाईल? निकष तपासले जाईल. खरंच तुम्ही बसता की नाही, तुमचाही बंद होईल. आणि 17वा 18 19 मिळणार का? यस, मिळणार म्हणजे मिळणार. आणि आपण त्यासाठी लाडक्या बहिणींनो जीवाचा आकांत करू, पण सरकारला लाभ मागू म्हणजे मागू. आणि हेच आपल्याला तुमच्या माध्यमातून मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींनो होणार आहे. ई केवायसीची नवीन प्रक्रिया कधी सुरू होतो याकडे सुद्धा आपलं लक्ष लागलेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो आंदोलन बंद करू नका. आरटीआय मी बंद करणार नाही. हा वीक मध्ये वेट करणार आहे रिस्पॉन्सचा, नाही तर लगेच दुसरा आरटीआय टाकणार आहे. आणि जर असं नाही झालं तर आपण डायरेक्टली वेगळ्या ठिकाणी अपील करू शकतो लाडक्या बहिणींनो. आणि मी लॉयर आहे, तुम्हाला सांगितलं, आणि आपण मागे येणार नाही. आता कोणी दादा येऊ पुढे का आता दादी येऊ, आपण मागे येणार नाही, फक्त लाडक्या बहिणींच्या हक्कांसाठी. म्हणून तुम्हाला म्हणतो, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून मला सुद्धा इतकं सबूत मिळेल, मला सुद्धा एव्हिडन्सेस मिळेल. कमेंट करा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे भेटले की नाही भेटले. आणि ज्या बहिणींना 19वा हप्ता पाहिजे असेल त्या बहिणींनी सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला पहिले पैसे हप्ते भेटले, आता भेटणार की नाही माहिती नाही. तर लाडक्या बहिणींनो, एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं की तुम्ही तुमचं स्टेटस व्हॉट्सअपला, फेसबुकला सगळीकडे ठेवाल, सगळ्या ग्रुप्समध्ये पाठवाल आणि या व्हिडिओला खाली कमेंट कराल.